मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये गॅसचा तुटवडा. कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक उपकरणाचा वापर करून खाद्यपदार्थ बनवण्यात येत आहेत. नवी मुंबईतल्या हॉटेलमध्ये गॅसऐवजी आता चुलीवरती स्वयंपाक. चुलीवरच्या जेवणाला वेळ लागत असल्यामुळे मागणीमध्ये घट. ऑर्डर्स घटल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली. पुण्यातल्या खडकी भागातील देगलूरकर गॅस एजन्सी बाहेर पोलीस बंदोबस्त. गॅसचा तुटवडा असल्याबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे प्रचंड गोंधळाची परिस्थिती. एजन्सी बाहेर नागरिकांचा मोठा गोंधळ. पुण्यातील लॉन्स व्यावसायिकांनाही गॅस तुटवड्याचा मोठा फटका. जास्त गॅस लागणाऱ्या पदार्थांना जेवणावळीत वगळण्यात येणार. लॉन्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गायकवाड यांची माहिती. मुंबईच्या दहिसर पूर्वेतील भारत पेट्रोल पंपावरती पेट्रोलचा तुटवडा, तर एचपी पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी दुचाकींच्या रांगा. सध्या भारत पेट्रोल पंपावर पेट्रोल का उपलब्ध नाही याचं कारण मात्र अस्पष्ट. गोंदिया जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा. गॅस नसल्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर वापरायला सुरुवात. सिंधुदुर्गात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध, मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा. युद्ध परिस्थितीमुळे इंडियन ऑइलनं 25 दिवसांचं बंधन टाकलंय, त्यामुळे ग्राहकांची तारांबळ उडाली. रत्नागिरी शहरातील एलपीजीचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समितीची स्थापना. गॅसची साठेबाजी होते का याची तपासणी करणार. भंडारा जिल्ह्यात व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे आता हॉटेल बंद करण्याची वेळ. अनेक कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची भीती. आखाती देशातील तणावाचा गंभीर परिणाम. लातूरमध्ये गॅस बुकिंग नंबर बंद पडल्यामुळे ग्राहकांच्या एजन्सीच्या बाहेर रांगा. गॅस तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्यानंतर सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची धडपड. अकोल्यामध्ये गॅससाठी ऑटो चालकांच्या लांबच लांब रांगा. काही ठिकाणी गॅस उपलब्ध असला तरी जास्त दरानं विकला जात असल्याचा आरोप. ऑटो चालकांमध्ये संतापाचं वातावरण. जादा दरानं विक्री करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी. युद्धजन्य परिस्थितीचा वर्ध्यातील कॅटरिंग व्यवसायाला फटका. कॅटरिंगचे नियोजित ऑर्डर्स कॅन्सल करावे लागण्याची वेळ, तर व्यावसायिक सिलेंडरबाबत नियोजन करण्याची मागणी. नाशिकमध्ये गॅसचा कोणताही तुटवडा नाही. पुरवठा सुरळीत सुरू असल्याची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती. जळगावात व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यावरती परिणाम. हॉटेल व्यावसायिक संकटात. हॉटेल व्यावसायिकांकडे 2 दिवस पुरेल इतकाच सिलेंडरचा साठा. हॉटेल व्यावसायिकांवरती हॉटेल बंद करण्याची वेळ. धाराशिवमधील शिवभोजन केंद्रावरती इराण अमेरिका युद्धाचे पडसाद. व्यावसायिक सिलेंडर बंद केल्यामुळे शिवभोजन केंद्र चालक अडचणीत. चुलीवरती स्वयंपाक करून शिवभोजन केंद्र चालवण्याची वेळ. अमरनाथमध्ये सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक संकटात. अमरनाथमधील हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर. हीच परिस्थिती कायम राहिल्यास हॉटेल बंद पडण्याची शक्यता. जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट. व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक चिंतेत. उद्यापर्यंतच गॅस पुरेल इतका साठा शिल्लक. व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची व्यावसायिकांची मागणी. आखाती देशातील युद्धाचा यवतमाळ जिल्ह्याला फटका. जिल्ह्यातील 500 रेस्टॉरंटला सिलेंडरचा फटका. हॉटेलधारकांकडून पारंपरिक शेगडी, चूल, भट्टा तसंच इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर. जळगावच्या 40गाव तालुक्यामध्ये घरगुती गॅसचा तुटवडा. बुकिंग नंतर 4 ते 5 दिवसांनी गॅस मिळतोय. मागणी जास्त, पुरवठा कमी असल्यामुळे गॅस एजन्सी चालकांची अडचण. बुलढाण्यामध्ये घरगुती गॅसचं वितरण सुरळीत राहावं यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय पथकाची स्थापना. मात्र TV9च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक हॉटेलमध्ये आजही घरगुती सिलेंडरचा वापर होताना निदर्शनास आलाय. अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवरती पुरवठा विभागाचा छापा. 87,000चा मुद्देमाल जप्त. गॅस सिलेंडरसह रिफिलिंगसाठी वापरले जाणारं साहित्य जप्त. 2 गाड्यांमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सुरू होतं. इराण इस्रायल युद्धाचा प्लास्टिक इंडस्ट्रीला देखील फटका. पीव्हीसी पाईपच्या किमतीत सुमारे 15 ते 20% वाढ. पाईप महाग झाल्यामुळे थेट शेतकऱ्याच्या सिंचनावरही परिणाम. नाशिकमधील द्राक्ष बागायतदारांना युद्धाचा फटका. गेल्या वर्षीपेक्षा द्राक्ष निर्यातीत 50% घट. निर्यात होणारी द्राक्ष काही प्रमाणात अडकून पडली. यंदा केवळ 65 ते 70,000 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात. नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूरमध्ये गायकवाड कुटुंबियांकडून फुलशेती. फुलशेतीतून महिन्याला 50 ते 60 हजारांचं उत्पन्न. काका पुतण्यांनी पारंपरिक कांदा आणि द्राक्ष शेतीला पर्याय म्हणून फुलशेती केली आहे. मुक्ताईनगरच्या अतिवृष्टी आणि नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळायला सुरुवात. अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. आमदार चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याला यश. बुलढाण्यातील शेतकऱ्यांकडून पारंपरिक पिकाला फाटा देत टरबूज पिकाची लागवड. मात्र कृषी केंद्र चालकांना दिलेल्या बियाणांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका. खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने गावातील प्रकार समोर. 40 गावातील 50 लाखांच्या विम्यासंदर्भात कट रचल्याचं प्रकरण. पोलिसांकडून तपासाला वेग.
बनावट अपघातासाठी वापरलेल्या गोष्टींचा पोलीस तपास करणार. नाशिकमध्ये द्राक्ष निर्यातीत गेल्या वर्षीपेक्षा 50% घट झाल्याचं शेतकऱ्यांचं नुकसान. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फळपिकांना फटका. निर्यात होणारी द्राक्ष मोठ्या प्रमाणात अडकून पडली. पुण्यातील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवरती कारवाईला सुरुवात. पाटबंधारे विभागाकडून कारवाई. पोलीस बंदोबस्त तैनात. भुसावळमध्ये पाईपलाईनसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून परवानगी नाही. अपक्ष नगराध्यक्ष सुनील काळेचं रस्त्यावरती बसून आंदोलन. पाईपलाईनसाठी परवानगी मिळत नाही तोपर्यंत आंदोलनाची भूमिका. पाण्याच्या मागणीवरनं ठाणे पालिकेत नगरसेवक अभिजित पवार यांचं आंदोलन. ठाणे पालिकेसमोर अंघोळ करून प्रशासनाचा निषेध. येणाऱ्या काळात पाणी टंचाई मिटली नाही तर अधिकाऱ्यांना अंघोळ घालू. अभिजित पवारांचा इशारा. साताऱ्याच्या सुरूर वाई महाबळेश्वर रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात नागरिक आक्रमक. रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात वाई तालुका बंदचे हात. बंदला नागरिकांचा प्रतिसाद. मुंबई पालघर ठाणे जिल्ह्याला आज उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा. राज्यभरात गेले काही दिवसांपासून कमाल तापमानात प्रचंड वाढ. नाशिकच्या मालेगावातील तापमानाचा पारा 39 अंशांवर. वाढत्या उष्णतेमुळे रस्त्यावरती शुकशुकाट. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याचा अंदाज. जळगावातील तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ. हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यासाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी. नाशिकच्या 4 रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षाची स्थापना. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महानगरपालिकेकडून विशेष उपाययोजना सुरू. उष्माघाताची लक्षणं असलेल्या रुग्णांवरती तातडीनं उपचार होणार. विदर्भात उन्हाचा चटका वाढल्यामुळे टरबूज खरेदीला लोकांचा चांगला प्रतिसाद. चांगला नफा मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान. शेतकऱ्यांच्या टरबूजाला 8 ते 10 रुपयांचा दर. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ वाढ. चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं प्रति तोळा 1,65,000 तर चांदी प्रति किलो 2,82,000 रुपयांवर. सोन्या चांदीच्या दरवाढीमुळे पैठणीला फटका. अस्सल चांदीच्या जरीमुळे पैठणीचं उत्पादन शुल्क वाढलं. वाढत्या महागाईत देखील पैठणीचा वारसा जपण्यासाठी कारागिरांची धडपड. अहिल्यानगरच्या धोत्रे खुर्दमधील 4थीच्या विद्यार्थ्यांना पालक शिक्षकांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. विराट सासवडेनं अजितदादांविषयी आपल्या भावना व्यक्त करणारा संदेश असलेली प्रतिमा भेट दिली. रायगड जिल्ह्यातील रोहा पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक पार. राष्ट्रवादीच्या विजया पाशीलकर सभापतीपदी तर संजय मांडलूसकर उपसभापतीपदी बिनविरोध. माणगाव पंचायत समितीवरती शिंदेच्या शिवसेनेचा भगवा. विलास शिंदे सभापतीपदी विराजमान. विलास शिंदे यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेकडून ढोलताशांच्या गजरात स्वागत. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी चिमुकल्याकडून अनोखी मानवंदना. छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये अरुज्ञ शिकरे या 6 वर्षीय मुलाकडनं छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा. मनसे नेते अमित ठाकरेंनी चिमुकल्याची भेट घेतली. नवी मुंबईत पोलीस भरती म्हणजे इंजेक्शन घेऊन आलेल्या 4 उमेदवारांवरती गुन्हा दाखल. चाचणीच्या वेळी उत्तेजकता वाढवण्यासाठी इंजेक्शनचा वापर केला जाणार होता. उमेदवाराच्या हालचालीवरती संशय आल्यामुळे प्रकार. धुळे महानगरपालिकेकडून थकबाकी वसुली मोहीम सुरू. मार्च अखेरपर्यंत तब्बल 100 कोटी रुपये वसूल करण्याचा निर्धार. यासाठी पालिकेनं वसुली पथकाची निर्मिती केली. कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये उधळलेली म्हैस पोहोचली थेट घराच्या टेरेसवर. टेरेसवरील सोलार पॅनल आणि झाडांच्या कुंड्यांची म्हशीकडनं मोडतोड. तासाभरानंतर उधळलेल्या म्हशीला शांत करत टेरेसवरनं खाली आणलं. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सोलापूर महापालिकेवरती मोर्चा. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सीटू संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. आंदोलनाच्या वेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची. नंदुरबार जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन विभागाची तांत्रिक कार्यशाळा. पशुधनातील रोगांवरती नियंत्रणासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन. परळ परिसरामध्ये शोरमा स्टॉल. इमारतीजवळ लावण्यावरनं वाद. अक्षिका मसूरकरांचाच लोढा प्रिमो या इमारतीजवळ शोरमाचा स्टॉल. इमारतीतील 20 ते 22 गुजराती लोकांनी शोरमा स्टॉल हटवण्यास सांगितलं. अमेरिका देशाच्या युद्धाचा फटका हिंगोली जिल्ह्यातल्या हळद उत्पादकांना बसलाय. युद्धजन्य परिस्थितीमुळे 3 ते 4 हजारांनी हळदीचे भाव घसरले. हळदीला 12 ते 13 हजार प्रति क्विंटलचा भाव. कोल्हापूरच्या पडळ गावात सौर प्रकल्पासाठी गायरान जमीन देण्यास ग्रामस्थांचा कडाडून विरोध. गावकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाऱ्यांना मोजणी न करताच माघारी परतण्याची वेळ.
वाशिमच्या व्यापारी संकुलातील नाट्यगृहाचं काम 11 वर्षांपासून सुरूच. सभागृहाचं काम 3 वेळा बंदही पडलं. करोडो रुपये खर्च करून उभारलेलं नाट्यगृह कधी सुरू होणार, नागरिकांना प्रश्न. पालखेड डावा कालव्याच्या पुलावरील कठडा गेल्या अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत. येवला नगरसूल रोडवरील कठड्याची लवकरात लवकर दुरुस्ती करा, मागणी करत स्थानिकांकडून संताप व्यक्त. पुण्यातील अतिक्रमण आणि अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई होणार. पुणे पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी कसली कंबर. पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांचा स्पॉटस्तरीय पथक नेमलं जाणार. सोलापूर महापालिकेनं लाखो रुपयांना खरेदी केलेल्या रुग्णवाहिका धुळखात पडून एकूण 7 रुग्णवाहिका तब्बल 4 वर्षांपासून बंद स्थितीत. रुग्णवाहिकेकडे कोणीच लक्ष न दिल्यामुळे गाड्यांमधील बॅटरी आणि स्टेपनीसह इतर साहित्य चोरी. बीडच्या गेवराईमध्ये 50,000ची लाच स्वीकारताना पोलीस कॉन्स्टेबल सुरवसेसह एपीआय संदीप पाटील ताब्यात. बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. वाळू माफियाकडे 80,000 रुपयांच्या लाचेची मागणी, गुन्हा दाखल. रंगपंचमीच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत महिलांची छेड काढणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक. तिघांविरोधात छेडखानीचा छेडछाडीचा गुन्हा दाखल. महिलांची छेड काढल्यानंतर तपोवन परिसरातील पंपिंग स्टेशनमधनं नाशिकमध्ये तिघांना ताब्यात घेतलं. नाशिकच्या मनमाडमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण. वीज बिल कमी करण्यावरून वाद झाला होता. मारहाणीमध्ये महावितरणचा कर्मचारी जखमी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुलगाव येथील भारत नागपाल यांच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. हिंगणघाट शहरातील नागरिकांकडून हत्येच्या घटनेचा निषेध. दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी. मालेगाव किदवाई रोड राडा प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. आरोपींनी घड्याळाच्या दुकानाची तोडफोड केली होती. दहशत माजवणाऱ्या गुंडांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांची कारवाई. जळगावमध्ये 4 वर्षांची चिमुकलीवरती अत्याचाराची धक्कादायक घटना. एरंडोल पोलिसांकडून गुन्हा दाखल करत एका संशयिताला अटक. घटनेच्या निषेधार्थ अमळनेर शहरामध्ये नागरिकांचा रास्ता रोको. आणि नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती ट्रकचा अपघात. 40 ते 50 शालेय विद्यार्थ्यांचा थोडक्यात जीव वाचला. सायखाडा पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू. जड वाहनांवरती आरटीओ विभागानं कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी.